श्री स्वामी समर्थ. दिंडोरी प्रणित सेवा व कार्य, श्राद्ध, पितृपक्षाविषयी शंका आणि समाधान मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे. खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला त्याच्यातलं पहिलं तुम्हाला आता सांगते. घरात कुडात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत्यू असल्यास महालय श्राद्ध करता येते का? तर नाही. मृत्यू व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. दुसरं, घरात कुडात सुवासिन मृत्यू झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? सुवासिन व्यक्ती मृत्यू होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अवध्या नवमी येते बघा, त्या दिवशी भाद्रपद कृष्ण नवमी ह्या दिवशी तुम्हाला श्राद्ध करायचे आहे. आणि त्याच्यातलं तिसरं आता सांगते. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांची श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे? पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सणपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही घालू शकतात. आता त्याच्यातलं चौथं सांगते. ज्या मृत्यू हा घातपाताने झालेला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीत घालावे? शास्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्थी या तिथीस घालावे. आणि त्याच्यातलंच तुम्हाला आता 5वं सांगते. संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात. आता त्याच्यातलं 6वं तुम्हाला सांगते. पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? भाद्रपद कृष्ण द्वादश किंवा अमावस्या, सणपित्री अमावस्या या दिवशी सर्व पितरांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते. तसेच ब्राह्मणास हरणीदान व अमावस्या मागच्या ज्या स्त्रिया असतात त्यांना शिध दिलं जातं, दान केलं जातं. आणि त्याच्यातलं 7वं तुम्हाला आता सांगते. श्राद्ध घालताना नैवेद्य मंडळ कसा घालावा? पाण्याने गोल मंडळ करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे. अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याच्यातलं तुम्हाला आता 8वं सांगते. अघोर पितरांच्या सदगतीसाठी कोणती सेवा करावी? पितृस्तोत्र, बाह्यशांती सूक्त, पितृस्तुष्टीकारक स्तोत्र वाचावे. तसेच दुपारी 12 वाजता 1 पोळीवर थोडा भात, तूप, 5 ते 7 काळी तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणामुखी बसून 1 माळ जप करून अंत त्या माळेचा स्पर्श त्या भातात करणे. त्यामुळे अघोरी पितरांचा देखील सद्गती लागते. आता त्याच्यातलं तुम्हाला आता 9वं सांगते. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अधिकार कोणाला असतो? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातमह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध दोहोत्र असते. त्याचे वडील जिवंत आहेत व आजोबा आजी वडील जिवंत नाहीत अशा मुलांचे दोहोत्राचा अधिकार असतो. ज्या स्त्रिया माहेरी भाऊ किंवा कोणीही पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यानंतर 1 वर्षांनी दोहोत्र करण्यास सुरुवात करावी. स्वतःचे वडील गेल्यास दोहोत्र करू नये. दोहोत्राचा अधिकार नातवास 3ऱ्या वर्षापासून येतो. हे दोहोत्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करूनच करणे अधिक श्रेष्ठ मानले गेलेले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी असल्या तर देवीला वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही. आता त्याच्यातलं 10वं तुम्हाला सांगते. पितृपक्षात पारायण करता येते का? हे खूप महत्त्वाचं आहे. हो, पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते. गुरुचरित्र, नवनाथ, भागवत, श्रीपाद चरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांच्या संतोषकारक ठरते. आणि त्याच्यातलं तुम्हाला आता 11वं सांगते. दैनिक जीवनात पितरांची सेवा कशी करावी? तर दैनिक जीवनामध्ये पितरांची सेवा कशी करायची आहे? सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? देवपूजेच्या आधी नित्यसेवाचे जे पुस्तक आहे स्वामी समर्थांचं ग्रंथातील तुष्टीकारक स्तोत्र व ब्रह्मशांती सूक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावे. नित्यसेवे ग्रंथात सविस्तर माहिती वाचावी. या पंचमहायज्ञासाठी फक्त 5 मिनिटे लागतात. दर पौर्णिमा हरण्यदान करावे. 1 जानवे, पेढे, 5 ते 10 रुपये दक्षिणा ब्राह्मणाला द्यावी. दर अमावस्या 1 किलो कोळसा व 3 नारळ घेऊन त्यावर 1 माळ महामृत्युंजय मंत्र करावा. जपमाळ करावी व जलाशयात ते सोडून द्यावे. पक्ष आणि भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांची इच्छा असंतुष्ट राहिल्यामुळे असे पितृ वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे म्हणजे जे श्राद्ध आहे त्यामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांची गती मिळते आणि आपले जीवन सुखमय होते. पितृपक्षात 1 दिवस पितरांसाठी श्राद्ध केल्यास ते वर्षभर तृप्त राहतात. आता तुम्हाला याच्यातलंच तुम्हाला आता सांगणार आहे बघा. पितृपक्ष हे हिंदू धर्मात
हिंदू धर्मामध्ये सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिनी महालय श्राद्ध करावे तसेच असे शास्त्र वचने आहे. पितृपक्षात काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबाच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात. ह्यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांची गती मिळते. पितृपक्षात दत्तांची नामजप करण्याचे महत्त्व आहे. दत्तांच्या नामजपाने पूर्वजांची गती मिळते आणि त्यांचा त्रासापासून संरक्षण होते, सहाय्य होते असल्याचे पितृपक्षात प्रतिदिनी दत्तांची माळ तुम्हाला जपायची आहे, दत्तांचं स्मरण करायचं आहे. असं म्हणतात की दत्तांचं स्मरण केल्याने आणि भगवान शिवाचं आराधना केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितरांचा जो देव असतो तो भगवान शंकरच आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. माझा चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.